मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून. यासाठी आपणास छोटे छोटे सेंटेन्स देत आहे. त्या सेंटेन्सची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायची आहे, जे की तुमच्या प्रॅक्टिसमुळं तुम्हाला इंग्लिश बोलण्यास मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात. तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे ही ट्राईड त्याने प्रयत्न केला. ही ट्राईड त्याने प्रयत्न केला. ही ट्राईड त्याने प्रयत्न केला. सेकंड सेंटेन्स, आय डोंट ॲग्री. आय डोंट ॲग्री. मी सहमत नाही. नंबर 3, डिड यू गेट इट. डिड यू गेट इट. डिड यू गेट इट. तुला समजले का. तुला समजले का. नंबर 4, यू डिड नॉट अंडरस्टँड. यू डिड नॉट अंडरस्टँड. तुला समजले नाही. तुला समजले नाही. डोंट वरी. डोंट वरी. काळजी करू नको. काळजी करू नको. नंबर 6, व्हॉट डू यू मीन. व्हॉट डू यू मीन. व्हॉट डू यू मीन. तुला काय म्हणायचे आहे. तुला काय म्हणायचे आहे. नंबर 7, आय वॉज बाथिंग shower. I was bathing. I was bathing a shower. मी अंघोळ करत होतो. मी अंघोळ करत होतो. व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक. व्हॉट डू यू थिंक. तू काय विचार करतो. किंवा तुम्ही काय विचार करता. तुम्ही काय विचार करता. इट इज नॉट डिफिकल्ट. इट इज नॉट डिफिकल्ट. इट इज नॉट डिफिकल्ट. इट इज नॉट डिफिकल्ट. हे कठीण नाही. हे कठीण नाही. नंबर 10, डू यू नो. डू यू नो. तुला माहीत आहे का. ही ट्राईड त्याने प्रयत्न केला. आय डोंट ॲग्री. मी सहमत नाही. डू यू गेट. तुला समजले का. यू डिड नॉट अंडरस्टँड. तुला समजले नाही. डोंट वरी. काळजी करू नको.
व्हॉट डू यू मीन, तुला काय म्हणायचे आहे. आय वॉज बाथिंग शावर, मी आंघोळ करत होतो. व्हॉट डू यू थिंक, तुम्ही काय विचार करता. इट इज नॉट डिफिकल्ट, हे कठीण नाही. डू यू नो, तुला माहीत आहे का. या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या क्लासला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.